पंढरपूरचे सुपुत्र आहात आणि पंढरपूर आता वेगानं विकसित होऊ पाहतंय तसं विजन अनेक नेत्यांनी सातत्यानं बोलून देखील दाखवलेलं आहे. पण दिलीप धोत्रेंचं नेमकं काय विजन आहे पंढरपूरसाठी? याच्यामध्ये काय की दिलीप धोत्रेचं विजन खूप आहे. कारण मी राज ठाकरे साहेबांचा कार्यकर्ता आहे. राज ठाकरे साहेबांचं विजन अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. परंतु कसं आहे की बरेच नेते लोक बोलतात पंढरपूरच्या विजन बद्दल, परंतु बोलणं आणि करणं यात खूप फरक आहे. कसं आहे की विठ्ठल हा गरिबांचा देव आहे. लाखो भक्त त्या ठिकाणी येत असतात. आता पंढरपूरला जर तुम्ही बघितलं तर रोज 1 लाख ते 1.5 लाख भाविक त्या ठिकाणी पंढरपूरला येतात. आषाढी कार्तिकी तुम्ही तर तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते 8-10 दिवस लाईव्ह असते. म्हणजे त्या ठिकाणी 40-50 लाख लोक त्या ठिकाणी आलेले असतात. परंतु पंढरपूरचा ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाही. अनेक सरकार आली, हे सरकार नाही, ह्याच्या पाठीमागचं सरकार असेल, आत्ताचं सरकार असेल, त्यांनी नमामि चंद्रभागा, पंढरपूरचं स्वच्छतेकरण, पंढरपूरचा विकास, विजन, असं सगळ्या गोष्टी फक्त कागदावर राहिलेत. केलेलं कुणीच काय नाही. कारण पंढरपूरचा विकास करण्यासारखं भरपूर आहे. आज तिरुपतीचा विकास बघा, काशी, उज्जैन या ठिकाणचा विकास आणि पंढरपूरचा विकास कोसो दूर आहे. आपल्या माध्यमातून माझी या सरकारला एवढीच विनंती राहील, मी काय राजकीय बोलत नाही, परंतु ज्या ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या घोषणेवर त्या ठिकाणी काम करून पंढरपूरचा विकास करावा आणि भाविकांना सगळ्या सोयीसुविधा द्याव्यात, हीच आमची विनंती आहे. पण पंढरपूरचा सुपुत्र म्हणून काय नेमकं दिलीप धोत्रेंना करायला आवडेल? कारण ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की सरकार येत आहेत जात आहेत, पंढरपूरचा विकास करू सातत्यानं सांगितलं जातं, पण मग का होत नाही? इच्छाशक्ती कमी पडते, काय नेमकं कमी? 100% त्या ठिकाणी पंढरपूरचे राजकीय शक्तीचा अभाव आहे पंढरपूरला. वास्तविक पंढरपूरला चंद्रभागा नदी आमची, घाटांचा विकास झाला पाहिजे, त्या ठिकाणी भाविकांना चांगल्या सोयी झाल्या पाहिजेत. आमच्या पंढरपूरमध्ये रोज लाखो भाविक येतात, परंतु आमच्या पंढरपूरमध्ये महिलांसाठी असं कुठेही शौचालय नाही स्वतंत्र.